माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांचा गावभेट दौरा सुरू आहे. कालपासून गावभेट दौरा तुमचा सुरू आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात तुम्ही त्या ठिकाणी ऍक्शन मोड वरती आहे. काय लोकांच्या भावना आहेत, काय लोक सांगतायत तुम्हाला रामभाऊ? राम सातपुते हा 5 वर्ष ऍक्शन मोडवरच होता. इथल्या जनतेच्या सोबत आहे, इथली सामान्य जनता आमच्या सोबत आहे आणि माळशिरस तालुक्याची जनता एका जातीवादी माणसाला, एका लबाड माणसाला, शेतकऱ्याने मंगळसूत्र मोडून, महिलांनी मंगळसूत्र मोडून उभा केलेला कारखाना विकणाऱ्या माणसाला या ठिकाणी कधीही मतदान करणार नाही. माळशिरस तालुक्याची जनता, हा तालुका सहकार महर्षींच्या कर्तृत्वाने गाजलेला तालुका आहे. या तालुक्यामध्ये आदरणीय मोठे दादा आमदार राहिलेले आहेत. डोळसाहेब असतील किंवा मी असेल, इथली जनता या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्याच्या, कामाच्या माणसाच्या मागे उभं राहील. हजारो कोटी रुपयाचा निधी या माळशिरस तालुक्याला या ठिकाणी आदरणीय मोठ्या दादांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आणला आणि मला विश्वास आहे, एक चांगल्या कार्यकर्त्याला, कामाच्या माणसाला माळशिरस तालुक्याची जनता मतदान करेल. एका जातीवादी व्यक्तीला अशा पद्धतीने कधीही मतदान करणार नाही आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी अनेक लोकांचा आशीर्वाद मला आहे आणि या माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेकांचा आशीर्वाद भेटून माझा विजय नक्की होईल. अनेक दृश्य अदृश्य हात आमच्या सोबत आहेत, पूर्ण ताकदीने आमच्या सोबत आहेत. आपल्याला 23 तारखेला दिसेल की गुलाल आमचाच असेल. हे तुम्ही सांगताय मोठ्या दादांचा आशीर्वाद आहे, मात्र लोकसभेला पक्षानं तुमच्यावर जबाबदारी दिली, त्यावेळेस मोहिते पाटील कुटुंब आणि तुमच्यामध्ये त्या ठिकाणी कटुता आली आणि आता तुम्ही मोठ्या दादांचा आशीर्वाद आहे म्हणून कायमच होता, त्यावेळेस पण होता. माझे भाषण काढून बघा, मी कायमच आदरणीय मोठ्या दादांचा आशीर्वाद म्हटलेला आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देणार नाही मी, परंतु मी त्याही वेळेस म्हणलं होतं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी माझ्यावरती पहिला गुलाल आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांमुळे पडला. त्यामुळे माझ्यासाठी, मी कुठल्या पक्षात असेल किंवा जे काही असेल, माझ्यासाठी कायमस्वरूपीच या ठिकाणी आदरणीय मोठे दादा हे कालही दैवत होते, आजही आहेत आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या ठिकाणी आदरणीय मोठे दादा हे माझं दैवत. काल तुमची भाषणं आम्ही ऐकली, काल तुम्ही भाऊक झालेलं बघितलं, पण मी एबीव्हीपीच्या तुमच्या चळवळीपासून तुम्हाला बघतोय, तुम्ही असे नाही, तुम्ही एक आक्रमक असणारा एबीव्हीपीचा चेहरा, ही राम सातपुतेंची ओळख होती. काल तुम्ही भाऊक झाला, काय मनामध्ये भावना? माझं गाव मांडवे, मी ज्या गावात राहतो तिथल्या सगळ्यांनी सांगितलं की भाऊ अशा पद्धतीने आमचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे माझं गाव आहे, माझी भाऊकी नाहीये, माझ्या मागे त्या ठिकाणी पुढारी नाहीये, माझ्यासोबत जनता आहे. त्यामुळे भावनिकतेचा क्षण होता, त्यामुळं भावनिक झालो. परंतु राम सातपुते लढणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतून इथपर्यंत आलेलो आहे. मला विश्वास आहे माळशिरस तालुक्याची स्वाभिमानी जनता या ठिकाणी कधीच अशा प्रवृत्तीला साथ देणार नाही. ज्यांनी सहकार महर्षींचा पुतळा या ठिकाणी पंचायत समितीत होऊ दिला नाही, त्यांना माळशिरस तालुक्याची जनता कधीही मतदान करणार नाही. आदरणीय मोठ्या दादावरती अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका करणारे, आयुष्य गेलं त्यांचं, आदरणीय मोठ्या दादावरती खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना या ठिकाणी इथली जनता कधीही साथ देणार नाही. कोण कुठे याचा विचार करणार नाही. माळशिरस तालुक्याच्या जनतेने ठरवलंय की कामाच्या माणसाला साथ द्यायची. मला निश्चित या ठिकाणी गुलाल रूपी आशीर्वाद माळशिरस तालुक्याची जनता. 5 वर्ष तुमचं इथलं काम आहे आणि पुढच्या 5 वर्षात तुम्ही या ठिकाणी काय विजन घेऊन माळशिरसच्या निवडणुकीला सामोरे? माळशिरस तालुक्यामध्ये मी 5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे काम केलं, दिवस रात्र काम केलं, सामान्य जनतेसाठी काम केलं, वंचितांसाठी काम केलं. कधी कोणाची जात पात विचारली नाही, कधी कोणाला त्या ठिकाणी मतदान केलंय नाही केलं हे कधी विचारलं नाही आणि मला विश्वास आहे कामाच्या माणसालाच माळशिरस तालुक्याची जनता आशीर्वाद देईल. येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये उद्योग आले पाहिजे, इथल्या युवकाला इथंच हाताला काम भेटलं पाहिजे, याच्यासाठी दिवस रात्र काम करेल आणि इथल्या जनतेची सेवा करेल आणि मला जनता आशीर्वाद देईल हा विश्वास. शेवटचा प्रश्न, लोकसभेला त्या ठिकाणी काय गणित चुकलं आणि त्याच्यातून आत्मचिंतन करून विधानसभेला ते गणित कुठेतरी सुधारणार आहे? काय लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक असते, निवडणुकीमध्ये जय पराजय असतो, अनेक मोठमोठ्या लोकांचा पराभव झालेला असतो आयुष्यामध्ये जर आपण बघितलं. परंतु मला विश्वास आहे की राम सातपुते हा कामाचा माणूस आहे. लोकसभेची गणित वेगळी होती, परंतु माळशिरस तालुक्यातली जनता या ठिकाणी अतिशय विकृत व्यक्तीला, अतिशय त्या ठिकाणी हिंस्र व्यक्तीला, ज्याने अनेकांना त्या ठिकाणी लुबाडलेला, आता तुम्ही बघितलं ते आजी म्हणतात माझे 18 लाख रुपयाला मला फसवले जाण करणे, हा यांची आई 18 लाख रुपयाला फसवले म्हणतात. त्यामुळं हे लोकांच्या भावना आहेत. लोकांना ते म्हणतात आम्ही हॉस्पिटल टाकू वगैरे वगैरे काल म्हणले, परंतु लोकांना वाटतं यांनी हॉस्पिटल टाकलं तर हे आमच्या किडन्या विकतील. त्याच्यामुळं इथली जनता कामाच्या माणसाच्या मागे उभं राहील हा मला विश्वास. धन्यवाद. निश्चितपणानं या ठिकाणी कामाच्या माणसाच्या पाठीमागे इथली जनता या ठिकाणी
पप्पू यार मला पुढे जायचंय. जनता या ठिकाणी उभा राहील आणि मी कामाच्या जोरावरतीच त्या ठिकाणी विधानसभेचा गुलाल उधळू. मोहिते पाटील कुटुंब आणि मोठे दादा आजही आपल्या सोबत अदृश्य रूपाने आहेत. हे राम सातपुते यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. कॅमेरामॅन गोपाळ माळी